टाळी वाजवा माय बा.
पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळासी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका मने नामापासी तुका मने नामापासी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा थापता का हा सुख सोहळा स्वर्गी नाही चारुहासम लसत कुंडला क्रांत गंडस्थलांगम थोडं कडक करतायत का जपा रागबिंबाधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि कलावज्ञजोधारार्थावतारम कलाकांकति ज्योतिकामोदिकवत्रम खलानीशवादापनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
समाजात कविले सिद्धांताचे वाक्य रसिकत्वे उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरविला भागवत तरू तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. थोडा आवाज वाढव याला आणि याला विको देऊ नको. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली तुका पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यू लोकी तुझे उपमान ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परितोलिला विग्रही निर्विकारी स्वये सर्वव्यापको जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिता दिव्य लोकासी नेली न त्यागिता दिव्य लोकासी नेली प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू शारदा जे का ब्रह्मयाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण उजा दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करून सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान मनोनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल. लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला नाम. काहीच करायचं नाही त्याला आता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य वैराग्याची मूर्ती देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि सगळ्यातल्या पाठांतरातला. आणि आपण हे नमन एवढं का वाढविलं त्याचं कारण आहे आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यानंतर सगळ्यांना नमन करावं लागतं आणि नमन सुरुवातीला गणपतीला करावं लागतं पण गणपतीच्या नावाचे गणेश महाराज आहे तिथं. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारी वाचा. पुढचं म्हणा तुम्ही असे गणेश महाराज आहे. त्याच्यानंतर आमचे उत्तम महाराज उत्तमा उत्तम नाव त्यांचे पुरुषोत्तम उत्तम
आमचे आकाश महाराज ते त्यांना आमचे महाराज आकाश त्यांचा संगीतात रस तीत उदास आणि जेवतात सावकाश. बॉडी सांगायली बॉडी सांगायली ना साव. आता जाऊ दे जास्त. आमचे देवीदास महाराज आणि ज्यांचा मुलगा मृदंग वाजवतो धन्य माता पिता तयाची असे आमचे गोंडगावचे मुकाटे आणि सगळ्यात धन्यवाद विनेकरेला द्यायला पाहिजे. कारण एवढ्या वयात एवढ्या गारव्यात मग आता सोरत लागा ना पहिले ना गारव्यात. हो ना, मी म्हणलं आता काय भानगड होती पण जमलं ते. एवढ्या उन्हात 80 वर्षाचं म्हातारं विना घेऊन उभं आहे. किती नवल आहे. तुका म्हणे वृद्ध होती तर ने रे. म्हातारे होण्याचं औषध इथंच आहे, दुसरीकडं नाही. असे गुणीजन मंडळी. आता वादक मंडळी आमच्याच गावचं रत्न अमोल महाराज छान पकवाज वाजवत आहे. तुझं नाव काय? हा मग ओळख आहे का तुला? आपली भेट झाली का कुठं? वा वा वाजवा टाळ्या एकदा. आता हे वाजवाय होता आणि मला काही म्हणा येत नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती. आता हे सगळं म्हणलं आणि असं जोरात जोरात वाजवू लागला. आता काय करावं दादा, भजने जरा खोडीलेच असते. कसे असतात? हा त्या खोड्या तुम्हाला नाही कळायच्या. हा मग तिथं आमची ओळख झाली, चांगली ओळख झाली. आणि मग ते गावकऱ्यापुढे मांडलं की आपण एक पक्वाजा निवड आहे, त्याला आपल्या सप्ताहात ठेवा. आणि ती गावकरी मंडळीनं मान्य केली. आता समोर जी शूटिंग करते ते सामान्य नाही, ते भागवताचार्य ऋषिकेश महाराज आहेत. ते कोणाकडे शिकले? त्यांच्या गुरूंचं नाव सांगतो, नरेश बाबाकडे शिकले. हा ठाकरे. त्यांच्या बरोबरीनं त्र्यंबक महाराज इथे येणार आहेत. त्यांचा मुलगा देखील तुमच्या बरोबर नरेश महाराजाकडे होता का नाही? हा ही मंडळी ही लहान होती त्यावेळेस आळंदीमध्ये यांनी सेवा केली. पण आज ते आता मी आपलं रोजच आहे, आपलं काही वाटत नाही. पण आज एवढे मोठे माणसं ते जॅकेट घातल्यानं तुम्हाला त्याचं हे काही वाटना. त्यांनी भागवत पूर्ण केलंय. ते कथा कीर्तन सगळं अगदी व्यवस्थित करतात. आणि त्यांच्या बाजूलाच माऊली चॅनल चोपडे बंधू, त्यांचा एक असा इतिहास आहे. कोरोनामध्ये ते कोमात गेलते. काय गेलते? कोमात गेलते. कोमात जाताना त्यांना थोडं कळू लागलं. तर त्यांनी त्यावेळेस शपथ घेतली की हे माऊली, मी जर याच्यातून वाचलो तर तुमच्यासाठीच कार्य करीन. हे सत्य घटना आहे, हे समोर आहे. आणि त्या दिवसापासून ते बरे झाले. आणि बरे होऊन त्या दिवसापासून त्यांनी माऊली चॅनलच काढलं. आणि 1000 लाख 2 लाख लोकांपर्यंत आज ते पोहोचले. आणि मग एवढी मोठी माणसं आज ते सामान 4-5 लाख रुपयाचे. माऊली चॅनल चोपडे जर कोणी यूट्यूबला सर्च केलं तर मोठमोठाल्याचे कीर्तन आहेत. नवे त्र्यंबक महाराजांनी त्यांच्या मुलाचं वर्णन केलेलं आहे, मी त्या चॅनलमध्ये पाहिलं. आणि त्यांच्याकडं जपमाळे, त्यांना काही धंदा मांडला नाही किंवा त्यांना काही धंदा करायचा नाही, पण 10-20 त्यांच्याकडे त्या जपमाळेच्या त्याला ते हा जपयंत्र आहे. आणि त्याची किंमत नाम मात्र आहे 50 रुपये. आणि ते थोडेच असतील, त्यांनी काही बाजार मांडला नाही. ते कशासाठी जपयंत्र आहे तर
विठ्ठल विठ्ठल, राम राम असे जे शब्द या परिसरामध्ये किंवा ह्या हवेच्या लहरीमध्ये घुमतात आणि त्यामुळे गाव पवित्र होते, देश पवित्र होतो आणि माणसाचं हृदय देखील पवित्र होतं. असं त्यांचं चॅनल आहे. ते अव्याहत या माऊली, त्यांनी आपलं नाव दिलंच नाही, माऊली चॅनल, कारण त्यांनी सर्वस्व अर्पण केलं. त्यांनी आता हे जीवन आहे, बोनस आहे असं त्यांनी ठरवलं. आता आपलं कसं झालंय, तुम्ही माग मी पुढी, हो दे जरासं, काय होत नाही. तर असं माऊली चॅनल आणि एवढं मोठं साहित्य घेऊन गाडीवर एवढ्या गारव्यामध्ये या ठिकाणी आले. कारण आमच्या मुलाचा आणि त्यांचा प्रेमाचा संबंध असल्यामुळे एका अडाणी माणसाचं कीर्तन ते चॅनलवर टाकायले. मला वाटायला तुमच्या चॅनलला तोटा होईन बरं का, हा, कारण तुमच्या चॅनलवर लय मोठमोठाले लोक आहेत. हा, असो, प्रेमाचा भाग आहे, प्रेमा खातर आले, त्यांना देखील आपण धन्यवाद दिले पाहिजे. आणि त्यांच्यासाठी एकदा माऊली चॅनल यांच्यासाठी आणि जे स्वतः भागवताचार्य आहेत ते समोर आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आला, कारण महाराज आज जो अभंग आपण निवडलाय तो, कारण आजचा महाराज बांधलेला असतो, त्याला काही बी गाणे काही गोष्टी हे सांगायचं नसते. कारण पहिल्या दिवसाच्या सेवेमध्ये नामच देवाचं आलं पाहिजे, नामा व्यतिरिक्त इतर काही गोष्टी आल्या नाही पाहिजेत. सर्वप्रथम आपण वयस्कर माणसांच्या आशीर्वादानं आणि तरुण मंडळाच्या सहकार्यातून, कारण वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि तरुणांचं योगदान याच्यामधून हा सप्ताह आयोजित केलेला आहे. आणि हा सप्ताह कमीत कमी 5 वर्षानं ही तरुण मुलं करतात. हे जवळजवळ एक अर्धा किलोमीटरचं पटांगण आहे. ते झाडतात, पाणी टाकतात, तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही. कारण कोणतंही काम करायला तरुण लागतात. म्हाताऱ्या माणसानं काम होत नाही. आपण माणसाचा समज वेगळा आहे की आता आज काय भजन करायचंय, आपलं का वय आहे का, म्हातारपणी इथं कशाला बॉम्बला येतो, थुकायला येतो का काय पचापच कुठं बी. हा, कारण कथेची सामुग्री देह अवसानावरी. आणखीन 10 वर्षाला मलाच बोलता येणार नाही. तुम्हाला म्हाताऱ्या कसं होते, काय होते ते सांगन मी. पण ज्या नवतरुण युवकांनी हा पुढाकार घेतला, हा सप्ताह आयोजित केला, 5 वर्ष झाले आणि सुंदर अशा पद्धतीने हा कार्यक्रम चाललेला आहे. आणि या कार्यक्रमामधून जे काही पैसे उरतात ते देखील ते समाज कार्याला लावतात, मंदिराला रंग देतात, डागडुजी करतात, कुठं काही कमी जास्त असेल तेही करतात. म्हणून उत्कृष्ट अशा प्रकारचं हे तरुण मंडळाचं योगदान आहे. त्यांच्याबद्दल देखील एकदा टाळ्या वाजवा. असा हा सप्ताह, कारण सप्ताहामुळं काय होतंय, सप्ताहामुळं गावातील वातावरण शुद्ध होतंय. सप्ताह का कसं करायचं, तर गावातलं वातावरण शुद्ध झालं पाहिजे. एकमेकाच्या मनात असलेला द्वेष संपला पाहिजे. तुम्हाला सांगतो, आदर्श गावाची व्याख्या काय. स्वर्गीय R.R. पाटलांनी गाडगेबाबा स्वच्छता अभियान काढलं आणि आदर्श गाव कशाला म्हणायचं हे सांगितलं. पण मला वाटतंय आबांनी गाडगे महाराजाचा हे संदर्भ दिला.
पण गाडगे बाबाच्या अगोदर तुकाराम महाराजांनीच आदर्श गाव कशाला म्हणते हे सांगितलं. आता लोक आदर्श घोटाळे बी करायले, तो घोटाळेचं नाव आदर्श ठेवाले. आता काय किती भानगड ही. हा आदर्श गाव कशाला म्हणायचंय तुम्हाला मी सांगतो. आदर्श कशाला म्हणायचं, गावाला आदर्श कसं म्हणायचं. छांदोग्य उपनिषदामध्ये त्याची व्याख्या आलेली. ज्या गावामध्ये चोर नाही, ज्या गावामध्ये दारूचा अड्डा नाही, ज्या गावामध्ये पत्त्याचा क्लब नाही, ज्या गावामध्ये भांडण नाही, ज्या गावामध्ये चाड्या चुगल्या करणारे लोक नाहीत, ज्या गावामध्ये रस्त्याच्या कडेला संडासला बसणारे लोक नाहीत, त्या गावाला आदर्श म्हणायचं. कारण स्मशान ते भूमी प्रेतवत जन सेवा भक्तिहीन ग्रामवासी भरतील पोटे स्वानाची आपरी वस्ती दिली घरी अपूज्य लिंग तेथे आथितने गे थारा ऐसी वस्ती चोरा कंटकाची तुका मने नाही ठावी तीथ मथी यमाची कुळबाडी निश्चिती. ही तुकोबारायाने आदर्श गावाची व्याख्या सांगितली. याला आदर्श गाव म्हणतात. मग तुम्ही म्हणता वाईट गाव ते सांगितलं. आता चांगलं गाव कशाला म्हणतात, तर चांगलं गाव याला म्हणतात की ज्या गावामध्ये असा हरिनाम सप्ताह घडतो त्याला आदर्श गाव म्हणतात. सप्ताह का करायचा, तर सप्ताहामध्ये अनेक व्याख्याते येऊन तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हाला नवनवीन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये वावरायचंय, ते ज्ञान मिळवायचंय. आणि आजच्या मोबाईलच्या काळामध्ये लोक वाचन विसरले, त्यामुळे इतिहास पुराण शास्त्र हे लोकांच्या आठवणीत राहिलं नाही. कारण ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असतानाच महाराजांनी काही मुलांना विचारलं पांडवांची नावं काय. काही उत्तर आलं नाही. का आलं नाही, कारण ती वृत्तीच कोणाची राहिली नाही, ऐकून घेण्याची क्षमताच कोणाकडे राहिली नाही. म्हणून सप्ताहामध्ये नवनवीन व्याख्याते येतात, नवनवीन मोलाचं मार्गदर्शन करतात आणि म्हणून ते तुम्हाला सर्वांना नवज्ञान मिळतंय. त्यासाठी सप्ताह असतो. काही लोक म्हणतात सप्ताह फुकट खर्च आहे, काय करायचे करून आपले वायपट पैसे चालले. मी असं म्हणतो, वर्षीच्या सप्ताहामध्ये 4 कुटुंबातल्या माणसांनी जर दारू सोडली, मटका लावायचं सोडलं, तर गावाची गेलेली 4-5 लाख रुपये फिटली. कारण 4 घरं नवीन उभी राहतात ना. जी वाया जाणारी 4 घरं उभी राहतात. म्हणून गावात सप्ताह असलाच पाहिजे. आणि म्हणजे माझ्यासारख्याला बी संधी मिळती. नवीन कीर्तन करायला संधी मिळती, नवीन वाजविणाऱ्याला संधी मिळती. मग हा, नवीनाला संधी दिलीच पाहिजे. तसं आम्ही ह्या पोरायला नवीन संधी दिली. कारण पुढची पिढी घडली पाहिजे ना. ही म्हातारी तर कोणालाच पुढे जाऊ द्याय ना. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. अमेरिका, इंग्लंड, जपान आणि भारत असे डब्यामध्ये खेकडे नेले वेगवेगळे. तर त्या इंग्लंडच्या डब्यातल्या खेकडेला झाकण लावलं, अमेरिकेच्या खेकड्याच्या डब्याला बी झाकण लावलं, आणि भारताच्या खेकड्याच्या डब्याला झाकण लावलंच नाही.
मग एक जपानचा माणूस म्हणला, अहो याचं झाकण कसं उघडं, हे पळून जाते ना. ते म्हणले तुम्ही काहीच काळजी करू नका, याला झाकायची गरजच नाही, याला तेच एकूणमेकाला वर येऊ देत नाही. विठाला म्हणून हा सप्ताह आहे, हे सप्त्याचं योगदान आहे आणि याच्यामधून ऊर्जा घेतली पाहिजे. तर मला आज अभंग घेतला पण मला जरा हुकल्यावानीच वाटायले. म्हणजे कसं, शिव्या देणारे तुकाराम महाराज. आता शिव्या तुम्हाला मुखपाठ आहेत. शिव्या देणारे तुकाराम महाराज म्हणतात लागोनिया पाया. हे कस काय, विनंती कस काय करता, हे काही मला काही मेळ जमाना. आता जमते का नाही कोणाला माहित. हा आता याच्यातलं सांगायचं तर कोणी नाही ना राहिलं, कारण आता सगळे तुम्ही महाराज आहेत. आता कोणी हो नका नाराज, एखादं राहिले सायले. हा कारण याच्यामध्ये बी मोठा अवघड आहे. एखाद्याचं नाव जर राहिलं तर ते म्हणतो मोह नाव घेतलं नाही. हो आता एखाद्याला विसरत आहे. हा म्हणून गावकऱ्यांना आणि जे तरुण युवक मंडळ आहे, जे कार्यक्रम पहा किती सुंदर दिसायला. हार बी आपल्याला किती सुंदर दिसायला बघा तुम्ही. हाराकडे तर बघूच नका. हा तुम्हाला वाटेल का मी काढीन लवकर, काढीत एकदा काढणार नाही. वरच बंद करता येते का आपल्याला, कमी ते वरच, कारण ते आपलं कीर्तन कसं आहे ते फुकट आहे, देत नाही मी कोणाला. ते इथं जितके आले त्याचा आवाज कमी करा. हा ते काही जण मस्त घरात आपलं झोपल्या गावातलेच आहे, नमुन्याचे लोक असतील. तुम्हाला सांगतो इथं येणारे, मी माझं कशाला सांगू, मी कशाला म्हणू कोणाला काय. तुकाराम महाराज सांगतात, म्हणा महाराज गाते श्रोते, गाते श्रोते आणि पाहते भावे आता आपण अभंगाचा विचार करू. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम.
कारण हे 8 नमुन्याचे लोक आहेत, 8 नमुन्याचे. हे विषय चालला आपला. गाते म्हणजे गायन करणारे. मग यायला बघाय लोक येतात. याचा सूर गेला का, तो कशी चाल म्हणला, हे लय विचित्र असते. श्रोते म्हणजे काही आपल्या भोळ्या भावानं ऐकाय येते. चला बाबा फलाण्याचं कीर्तन आहे, चला मोठे महाराज आले, आज बनू लागले, जाऊ त्या गावातलेच महाराज आहेत, उद्या बघू, उद्या चांगला महाराज येणार आहे. श्रोते काही पाहते असतात, पाहते ते नुसतं बघा येते. महाराज कसा दिसतोय, काळा आहे का, गोरा आहे का, बुटा आहे का, उंच आहे का, बॉडी आहे का दाढी आहे, हे पाहते असते. काही चतुर असते, चतुर. महाराज काय बोलतो, गायक कसे गातात, वाजविणार कसा वाजवितो, असे चतुर असतात. काही विनोदी असतात. हा चला हे इंदुरीकर महाराज सांगत तिकडन बेसरमीतलं शिलहरीतलं तो आता काहीतरी नवच आहे काय मिळेल. हा त्याला विनोदी म्हणतात, विनोदी. त्या नमुन्याचे लोक ऐका येतात. दुश्चित्ते म्हणजे उसच जायना, कापूसच सगळा पाण्याने गेला, कुठंच मन लागाना, ती आपल्या एका कोपऱ्याला येऊन आपलं चला बाबा ऐकावं कस तरी, याला दुश्चित्ते म्हणतात. काही सोहमभावी म्हणजे काही भावावर आरूढ झालेले असतात, आणि काही पूर्ण ज्ञानी शुकाचार्यासारखे असतात. विठाला विठाला. आता असे 8 नमुन्याचे आपण पाहिले ना. मग तुम्ही म्हणता ना तुकाराम महाराज यांना म्हणू लागले का, तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्हाला विनंती करतो. नाही, तुकाराम महाराजाचा अर्थ दुसराच होता. तुम्ही म्हणता दुसरा, तो पहिला कशाला सांगितला मग. हा तुकाराम महाराज तुम्हाला त्यांना तर म्हणतातच, परंतु ज्या वेळेस तुकाराम महाराजासारखी व्यक्ती एखाद्याला म्हणते की तुमच्या पाया पडतो, त्यावेळेस समोरचे काहीतरी मोठे असले पाहिजेत. एखादा आमदार जर मोटरसायकल येऊन पडला तर त्याला माणूस म्हणतोय का पिदाड्या होता पडला, त्याला काय म्हणतोय, नाही साहेब जराशी घसरली, काय झाले थोडेसे. कारण मोठा माणूस आहे ना, आणि गरीबाचं पायड्या बोंदाडी होत होतं बेवडा. म्हणून तुकाराम महाराजांच्या समोरची माणसं काहीतरी मोठी असली पाहिजे. कारण जो कोणालाही लोक मॅनेजरला, एखाद्या पदाधिकाऱ्याला पिदाड्या म्हणत नाहीत. का म्हणत नाहीत, ते म्हणतात नाही साहेबांना फार कामाचा ताण येतो आणि ते रात्री थोडी घेतात. आणि आपल्यासारख्याला पिदाडी आहे ती. म्हणून तुकाराम महाराजा समोर काही कोणीतरी मोठाली माणसं असतील. तुम्ही म्हणता ना तर मोठाले म्हणाले, मग कोण आहे सांग तरी. तर त्याचं उत्तर माऊली सांगतात, हरी चहुवेदी जाण साई शास्त्री कारण
हे पुराणाचे नाते तुकाराम महाराज कोणाच्या पाय पडायला कमी नाहीत. तुकाराम महाराज सांगतात 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे 28 जण देवाला गातात. यांना गाते म्हणतात. हे गातात. मग म्हणले पाहते कोण आहे? बस तुम्ही सांगितले गाते. पाहते तुकाराम महाराजाचे पाहते कोणते? तर तुकाराम महाराजाचे पाहते 2000 डोळ्याचा शेष भगवान 2000 डोळ्यांनी भगवंताला पाहतो. कारण शेषनागाला 1000 मुख आहेत आणि 2000 डोळे. त्या 2000 डोळ्यांनी तो देवाला पाहतो. गाते पहा. आता श्रोते राहिले. आता श्रोते आपल्यासारखे नाहीत ना. कारण आपण किती कीर्तनकार खपविले, किती भागवतावाले गेले, किती वाजविणारे बदलले, तरी आपण जाग्यावरच आहेत श्रोते. हे श्रोते नाही. कारण तुकाराम महाराजाचे श्रोते वेगळे होते. श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. हे श्रोते राजा परीक्षिती श्रोते 7 दिवस भागवत कथा श्रवण केली आणि राजा परीक्षितीचा उद्धार झाला. गाते श्रोते पाहते झाले. आता चतुर कोण आहे? कुलाला हाडाचा म्हणा. हाडाचा बाप झाडाचा चतुर कोण? कुलाला हाडाचा. कारण हा बापचा आडाचा. बाप कोणाचा? चुगल्या करणाराचा. चुगल्या कोण करीत होत? होय. आता किती भागवत झाले आपले, किती रामायण झाले, शिवपुराण झाले. चुगल्या करणार कोण होता? होय. चाळ काशी त्रिलोक्य भावे वंदिरे. जनाबाईने तक्रार केली, देवा ह्या चुगल्या करणार लोक पाया पडायले. आजकाल तसंच आहे. कारण ब्रह्मदेव हे मातीचे मडके घडतो. हे हाडाचे तो ब्रह्मदेव आहे. आणि चतुर. आणि त्या तो कोणाचा बाप आहे? नारदाचा, चाड्या करणाराचा. तुम्ही पहा ब्रह्मदेवाला चतुर का म्हणायचं? भारतात 140 कोटी लोक आहेत. पण पूर्ण जगामध्ये 750 कोटी लोक आहेत. कारण मी ते 700 कोटी वाचून बरेच दिवस झाले. मग 50 कोटी मला सांगाय काही घोर नाही. आता
750 कोटी लोक जगामध्ये आहेत, भारतात एका देशात म्हणून नाही जगात, आणि एकही एकासारखा नाही. त्याला म्हणायचं चतुर. काय म्हणायचं? चतुर म्हणायचं त्याला. तुम्ही पहा, एकही माणूस एकासारखा नाही. कोणाचं नाक ठोकर, कोणाचे डोळे बारीक, कोणी बघतय जिलाबीकड आणि चलतय बालुशाहीकड. हा, एकासारखं एक अजिबात नाही. इतका चतुर कोणी आहे का? तर एवढा ब्रह्मदेव चतुर आहे. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदी. कारण विनोद कोण करतय? तेच नारद. सगळ्याचेच भांडणं लावणार. हा? त्याला सांगणार, याला सांगणार, त्याला सांगणार. तू उभा राह, तूच निवडून येतोस. हा, इकडच्याला म्हणणार त्याचं काय खरंय, तुम्ही उभा राहा, तुम्हीच येता. तिसऱ्याला म्हणते दोघं खापी गजाती, तू बी एक टाकणं फारम. असे नारदानं विनोद. त्याचं नावच नारद आहे ना, कारण त्याची कोणतीच गोष्ट रद्द होत, त्याचं नाव नारद. आता विनोदापर्यंत आलं. दुश्चिते, कारण व्यास महर्षी दुश्चित होते, कारण त्यांना शतकोटी ग्रंथ तयार करायचे होते, म्हणून ते दुश्चित होते, ते व्यास महर्षी. आता सोहम भावी. आता सोहम भावावर आरूढ सांगणं जरा कठीण जाते, कारण सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे त्रिकूट शिखरी गान मिळे आई ते. ज्याला घराची, दाराची, पैशाची, कशाची लालसा नाही, जो या संसारातून निवृत्त झाला, ज्याचं कशावरही चित्त राहिलेलं नाही. कारण विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून चित्त प्रपंचातून निवृत्त झालं त्याला सोहमभावी म्हणतात. परंतु आताच्या काळात काय झालंय, संसारी झालेत उदासी. गेल्या लेकर बाळा बायका हेला आलाय कटाळा, दारी भरायचा, काय गारवा लागायला, गाई पाळायचा, म्हशी पाळायचा, कोणी दूध काढा, कुठं काय जाव देणं. संसारी झालेत उदासी आणि संन्यासी झालेत हौसी. अवघड झाला ना का कुठं ना कोणी असं द्या गाईला पेंडीचे पोते, एक गाय नसती यायच्यापाशी. तुम्हाला सांगतो मी पुरा भारत फिरून आलो, वृंदावनला गेलो, ते गोकुळ पाहिलं, मरकुड्या गाई या, आणि रस्त्यावर मोकार फिरणाऱ्या गाई बमच्या बम. वा रे वा संन्यासी. अरे इथं करणाऱ्या माणसाला कटाळा यालाय, यायच्या मठायनं खोरे टिकावं कुदळी या. याचं काही कामच नाही ना, याचं काय काम आहे. मी त्याच्यावर टीका करीना,
मी वस्तुस्थिती सांगायलो. कारण भगवे तरी स्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा कोण पंथ. तुकाराम महाराजांना लिहून ठेवलंय. पुन्हा ते संन्यासी एक कुणी व्हालय. आणि ह्या दिद्या बिलोच बखळ झाल्या घेण्यानं देण्याच्याच या. आणि हे बाल कीर्तनकार यायचा तर उतच आलाय. आणि कोणी म्हणाले लई बाल कीर्तनकार. मला सांगा, कीर्तन कोणी करावं, कीर्तन करण्याला कोणाचंही बंधन नाही. पण आता हे बाल कीर्तनकार 6 महिन्यात जर याला उभं केलं, हे काय सांगणार आहे? यानं वारी केली का? यानं काही चातुर्मास केला का? काकडा भजन केलं का? एकादशी धरल्या का? पंढरपूर, पैठण, देहू, आळंदी याची वारी केली का? कारण तुम्हाला जे काम करायचंय तर त्याची अगोदर साधना झाली पाहिजे. हे लोक काय वेडे होते काय? 5-5 वर्षे भाकरी मागून खाल्लेत ना ह्या लोकांनी. हा, ते का वेडे आहेत का? राज्य सोडून गेले ते का वेडे म्हणावे? अरे असे कितीक राज्य होऊन गेले, त्यांनी राज्य सोडलं, ते काय वेडे होते का? मग मोकर लोकांना मोकर धंदा आणला काय? दिदी, अरे कुठं दिदी, तिला अभंग येईना. आता काय भानगड? हो, एका कीर्तनात नवलच झालं. ती जे सांगू लागली त्याच्या पुढेच जाईना. आता काय करावं? हे होते ती आमची मला आता ही कवर सांगते कोणाला माहिती. मी माझ्या मनानच म्हणलं विठो बारख माय, काय करावं? काही सांगा ना. हो ना, पुढे काही सांगा ना. अवघड कुठं ना झालं म्हणलं बाबा आता हे. हा, होय. अहो, तुम्हाला काय सांगावं, ह्या महाराज लोकांचं. लोक तिकून मोबाईल दाखवते, अरे तो टाइम झाला तू ह्यो झपाटत लावतो. याला वाटतो मोह लयच पटायला काय किलो कायला. अरे बस करते ना, लय महाराज मातीत घातले. कुठं दिवा लावायला? हे असं जमत नाही. आता तुमच्यासाठी सांगतो, तुम्हाला माहित असेल पृथ्वीराज बाबा जाधव. तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगता, लागोली लोकांना महाराज म्हणू लागले. कारण ते त्या पात्रतेचे होते की हे लोकांनो, तुम्ही काय करा, हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्या.
आता या ठिकाणी महाराजांनी कर म्हणजे हात, हाताला पहिलं प्राधान्य दिलं. हाताला का प्राधान्य दिलं तर ह्या हातानं दान घडते. दान हस्तो दानम यदि हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रा यदि ब्रह्मनिष्ठा. कारण दानाने हात पवित्र होतात, पायाने तीर्थयात्रा घडते, कंठानं नाम घोष घेतल्याने कंठ पवित्र होतो आणि त्या नाम घोषामुळे ब्रह्मनिष्ठेमुळे हृदय पवित्र होतो. असं या हाताचं महत्व महाराजांनी सांगितलं. विठ्ठला कारण हाताला प्राधान्य दिलं. कारण पायानं जरी एखादं काम, आता तीर्थयात्रा का हातानं थोडंच रांगत जाते माणूस, पायाला महत्व द्यायला पाहिजे होतं ना, पण पायाला महत्व दिलंच नाही. कारण महाराजांनी सांगितलं जव हे सकळ सिद्ध आहे हात. आधी हातालाच, कशाला? आधी हाताला प्राधान्य दिलं. कारण ह्या हातानं काय होतंय तर टाळी वाजविता येते. कारण राम राम टाळी वाजवा हाती. नाचा प्रेमे डोला छंदे आपुला आल्या स्वहिते. कारण हातानं टाळे वाजवून नाचण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. म्हणून प्राधान्य महाराजांनी हाताला दिलं. जे कोणी टाळे वाजवित नाहीत त्यांची देखील नोंद ठेवण्यात येते. कारण हा भजनात गेला, कीर्तनात गेला, पण यानं टाळी वाजवली नाही म्हणून याचे हात कमी करण्यात यावा असे चित्रगुप्त लिहून ठेवते. त्याची फाईल उघडल्यावर ते सांगते की याला तुम्ही हात दिले परंतु हाताचा उपयोग योग्य केला नाही. कारण टाळी वाजवली नाही म्हणून याचं पाप गेलं नाही. कारण टाळ टाळ्या टाळी होय होळी विघ्नांची. हे टाळ वाजविलाच पाहिजे, टाळ्या वाजविल्याच पाहिजे. कारण टाळी जर वाजवली तर दोष पळून जातात. कारण टाळीला फार महत्व आहे. टाळीची जर टाळाटाळ केली तर आपली बी हेळसांड होती. म्हणून टाळी वाजवायला कमी पडलं नाही पाहिजे. म्हणून ज्याला हात दिले त्यांनी टाळी वाजवलीच पाहिजे. मी काय कोणाला म्हणणार नाही टाळी वाजवा हे करा. आणि आपण कोणाच कीर्तनात सांगत नाही टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. म्हणा की नका म्हणून मला काय करायची त्याच्यावर. आपलं थोडं पाकिट कमी व्हायला होय. येथे कोणाचे काय वागेले हात. कारण हाताला फार महत्व आहे पण काही काही माणसाला हाताचं महत्वच पटत नाही.
तंबाखू चोळण्यात हात परेशान करतात काय काय. एकदा काय झालं, कारण ह्या हातानं देवाव अशी बऱ्याच जणांची इच्छाच नसती. हे सप्ताहाला हे आपल्या हाताने धरा 10,000 असं कोणीच म्हणणार नाही. काही माणसाला घ्यायची सवय असते, त्याला द्यायची सवयच नसती. मग ज्याला एक जणाला घ्यायची सवय होती त्याला द्यायचं माहीतच नव्हतं. ते काय झालं, एक दिवशी नादाबादी दारू प्याला, पडला खड्यात. खड्यात पड्यावर त्याला वरच निघाय ना, वरच निघाय ना. मग एक जण उत्तम महाराजासारखा गेला, गेलंय कुठं बी जातात म्हणून म्हणायला. ते म्हणला मी तुम्हाला काढतो, मला जरा हात द्या हात. आता त्याला हात द्यायची सवयच नव्हती ना, ते हातच द्यायना. त्याला सवयच नव्हती हात द्यायची, ते हातच द्यायना. तसाच खड्यात राहिला पण याला हात द्यायना. मग तुमच्यासारखा हुशार आला. ते म्हणले याच्या आज्यानं बी कधी दान धर्म केला, याच्या बापानं तर नाहीच नाही. मंदिरातले लाईट चोरून नेले, कोणाचा हरभर ठुलं नाही. मग आकाश महाराजासारखा काय म्हणला, हो उत्तम महाराज तसं म्हणू नका, त्याला म्हणा हात घ्या हात घ्या. मग जेव्हा त्यानं हात घ्या म्हणलं, हात घेतला मग वर आला. असे काही काही नमुने विचारा. म्हणून महाराज सांगतात, करे टाळी बोला मुखी नाम. तर नाम कोणतं घ्यायचं, कोण्या देवाचं घ्यायचं? विठ्ठल विठ्ठल कारण एक जण म्हणला विठ्ठल विठ्ठल का म्हणून म्हणा म्हणलेत. ते मला तुला माहित नाही. अरे शास्त्रामध्ये 700 नाम जपाचे मंत्र आहेत. किती? 700. काही 32 अक्षराचा जप आहे. तुकाराम महाराज म्हणले हे लोक 32 अक्षराचा जप का हो म्हणते बाबा. हा हे म्हणणार नाहीत. कारण आपलं बी आता जरा आवडतं घ्यावं लागेल. गाडी जरी उशिरा सुटली टाइम घालावं लागेल. टाइम दिसाना. आणि असं करू बरं आहे अर्धच करू. पुढच्या सालाला अर्ध राहील ना. हा पुढे अर्ध सांगू. समजा आता काय आपण पोहोचत नाही टायमाला. आता मी काय सांगू लागलो म्हणा कीर्तन. हा 32 अक्षराचा मंत्र आहे. आता एवढा 32 अक्षराचा मंत्र लय सोपा आहे. आता तुम्हाला माहितच नाही तर काय. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. अक्षर घरी गेल्या मोजा. विठाला विठाला.
इतक्या लांबणीचं म्हणणं होत नाही बाबा. महाराज म्हणे जाऊ दे 32 अक्षर त्याच्यात 10 कमी करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे म्हण. ते म्हणला नाही बाबा हे बी नाही जमत इतकं कशाला. महाराज म्हणले बरं ते जाऊ दे 12 अक्षराचा म्हण. ओ मन मो भगवते. ते म्हणला ते बी 12 जाऊ द्या. ते म्हणले रामकृष्ण हरी म्हण 6 अक्षराचा. ते म्हणा ते बी जमत नाही. ओम बरं 5 ओम नम शिवाय. म्हणा जाऊ द्या 5 कशाला. तुकाराम महाराज म्हणले आता असं कर. आता मला बी कमी सांगता येणार कारण इथं मी अभंगात बांधलो. महाराज काय म्हणले तू 3 अक्षराचा म्हण. तुका म्हणे जपा मंत्र म्हण. कारण लय जास्त लांबू नको. कारण आणि तू बी कीर्तनाचा जास्त लांबू नको वाजायला लोकायला. कारण विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. कारण पाप नाहीच होतंय. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. कारण ज्याचं नाम घेतो ना आपण त्याचं रूप देखील ध्यानात आलं पाहिजे. नाम रूपी जडले ध्यानात आलं पाहिजे. कारण त्याचं रूप ध्यानात आलं पाहिजे. नाम नामीचा अभेद नसला पाहिजे. अभेद पाहिजे. भेद झाला नाही पाहिजे. कारण म्हणून तर स्वर्गातले देव इच्छा करतात स्वर्गीचे अमर देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. का कारण तिथं नाम घेता येत नाही. कारण का घेता येत नाही तिथं काय कमी आहे. तर ते जे वरी देव गेलेत त्यांच्या ठिकाणी 3च तत्व आहेत. तेज वायू आणि आकाश. पृथ्वी आणि जल त्यांच्या तत्वात नाही. म्हणून त्यांना नामस्मरण करता येत नाही. महाराज तुम्ही एक म्हणून सांगायलो
आपल्यात 6 विकार आहेत म्हणून इथं यावं लागते, नाम घ्यावं लागते. 6 विकार कोणते? आस्ती, आस्ती जायते, आस्ती जायते, अपरिमिते, विपक्षिते आणि वर्धते आणि नश्यते. विनश्य नाही, नश्यते, विनश्य. ते महाराजासाठी मी सांगितलं, कारण इथं गर्भात यावं लागतंय, जन्मावं लागतंय, वाढावं लागतंय, तरुण व्हावं लागतंय, पुन्हा म्हातारं व्हावं लागतंय आणि पुन्हा मरावं लागतंय. विठाला बाबा पुढे गेलो तर आपला टाइम संपलाय. तर आता असं करू, ठळक बातम्या सांगू. हा आता सगळ्यांना काही विठ्ठल माहित नाही म्हणून तुकाराम महाराजाला वाटलं असन बिहारी, गुजराती, उत्तर प्रदेशी हे लोक धंद्यासाठी रग्गी घेऊन काही घेऊन हे मेवा मिठाईचे स्वीट टाकून बसलीत, ते बाहेर राज्यातलीत ना, त्यांना विठ्ठल माहीत होणार नाही म्हणून महाराज म्हणले त्यांना रामकृष्ण सगळ्याला माहित आहे म्हणून त्यांच्यासाठी चौथ्याच्या सांगतात की रामकृष्ण सगळ्यांना माहित आहे म्हणून त्याच्या आता आपल्याला थोडं पुढे चालायचंय म्हणून महाराज पुन्हा चौथ्या चरणात सांगतात सगळ्याला, कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, सगळ्यांना इथं अधिकार आहे. काही गोष्टीत अधिकार पाहिल्या जाते. ज्याला 70,000चा घोटाळा करता येते आणि ते मिटविता येते त्याला म्हणते अधिकार. आणि किती बी वर्ष राहिलं तर 10 वेळा बी अर्थमंत्री होता येते, कारण अधिकार आहे. कारण ते लपविण्याचा अधिकार ज्याला आहे. कोणाला काही जमत नाही, कोणाला अधिकार देता येत नाही. माऊलीने सांगितलंय की कोणाला काही जमत नसतंय, कारण अंत्युजर आणि वे बैसविला का अरे धारण उगळीला
तैसा गर्वे जो फुगला नवतरे काही. कोणाला काही जमत नाही, बिना अधिकारी माणसाला कोणाला कोणतंही पद जमत नाही. आता टाइम हे झालाय, नाही तर बरंच काही सांगितलं असतात. आता जरा सावरितो हा अधिकार पाहून. आता एकदा काय झालं सांगतो ना, एवढं जरा सांगतो. बिरबल बादशाची बायको काय म्हणली, बादशाची राजाची बायको अकबराची बायको काय म्हणली, अहो राजे साहेब, माझा भाऊ एवढा हुशार असता तुम्ही त्याला प्रधान केलं नाही. आणि ते बिरबलाच डोक्यावर घेऊन नाचायला कोणाला पद द्यालात, माझ्या भावाला द्या. आता मला सांगा, बायकोच्या पुढे कोणी जातंय का? कोणाचाच लाग नाही. इथले सगळे सगळं हा. मग काय झालं, राजा म्हणला नाही जमायचं त्याला, कोणतं काम कोणाला नाही जमत, त्याला अधिकार लागतंय. 70,000 गडपून पुन्हा आपले PDCC बँकेचे 91,000 कोटी ते गडपीत आले पाहिजे. कोणतंही काम करता आलं पाहिजे. तुझ्या भावाला नाही जमायची इतकी गडपा गडपी. ती म्हणली तुम्ही आपलं काही म्हणायला. बरं म्हणले ठीक आहे. म्हणले तुझ्या भावाला प्रधान. म्हणजे त्याला काय केले, 100 रुपये दिले. म्हणले जाय आणि संध्याकाळी 1 लाख रुपये घेऊन ये. आता हे गेलं ना 100 रुपये घेऊन. गेलो फिरलो, बेजार झालं. बेजार झाल्या मग काय झालं, फिरू बेजार झालं. त्याच्यात 20 रुपयाची बाटली घेतली पाण्याची जारची, ते पिलं. 20 रुपये तर गेले. पुन्हा भूक लागली. आता तिकडं महाग वस्तू असतात. पुरी भाजीचं 50 रुपयाला प्लेट आहे. पुरी भाजी खाल्ली, ते गेले 70 रुपये गेले. पुन्हा चहा पिलं, पुन्हा 200 दोस्त आले, ते 100 गेले उडून. आलं ना रिकामच घरला. मग राजानं बायकोला बोलले, त्याला बोलले 100 रुपये दिले, ते लाख रुपये आणले. काय केलं? ते म्हणला काय तो नवरा आहे बाबा, अगाऊ तो 100 रुपयात कुठं लाख रुपये येत असतात का? ते म्हणले दोघं बसा इथं. बिरबलाला बोलले, म्हणजे बिरबल इकडे ये, हा जाय 2 लाख रुपये घेऊन ये. बिरबल गेला, त्यानं 2 सोबती घेतली संग. 100 रुपये तर होतेच. त्यानं दुकानात गेला आणि 40 फूट दोरी घेतली मोजून. 40 फूट दोरी घेतली. 2 दोरी धरणार घेतले आणि पाथरीच्या चौकापासून सुरू केलं. रस्ता 20 फूटच होता. दोरी 40 फूट धरली, चालली दुकानात. तिकडल्या दुकानात चालली, इकडल्या दुकानात. ते म्हणले हे काय? हे म्हणले राजे साहेबाचा आदेश आहे. साईबाबाचा देवस्थानासाठी रस्ता रुंदीकरण व्हालंय, सरकारी आदेश आलाय. आणि म्हणले मग रस्ता आमच्या दुकानात यायला नाही. ते म्हणले आम्ही काय करू आता, वरून फडणवीसानं सांगितलंय. म्हणले याच्यात काय मार्ग निघत आहे का? ते म्हणले निघत आहे ना. सगळे जण 20,000 घेऊन या, आपण हे कॅन्सल करू. सगळ्यांनी 20,000 आणून दिले आणि 5 लाख रुपये राजाच्या समोर टाकले बिरबलानं. ते बायकोला म्हणले बघ, अधिकार तैसा करू उपदेश. अधिकार पाहिजे. उगाच आपलं उचलली जीवन लावली टाळाला. मला कीर्तन येते, बोड खेळते. तुला काय येते रे? इथं घासावं लागतंय, भजन म्हणावं लागतंय. काही केल्यानं काही जमत नसतंय. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगू लागले, नावामा जवळ 4 मुक्ती. तुका म्हणे मुक्ती पाशी 4 बोला बोला. बोली
म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिल्या विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही ज्ञानेश्वर नुन्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवे तू असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश बडबडिलो तुमचे शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे जे तर घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा तर घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा